कोर्टात उद्या उभं राहायचं तर हिच्या अंगात ताकद नको का? हे काय खाल्लं? नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजचा भाग म्हणजे 19 मेचा भाग खूप सॉलिड दाखवला आहे. जेलमध्ये तन्वी डोक्याला हात लावून बसलेली असते. एक लेडीज कॉन्स्टेबल प्रियापाशी थांबलेली असते आणि तेवढ्या तिथे डॉक्टर येतात आणि त्या डॉक्टरांना लेडीज कॉन्स्टेबल म्हणतात, बघा डॉक्टर, मी मगाशी तिच्यासाठी जेवण घेऊन आले, पण ही ज्या अंगात खूप माज आहे, तिला अन्नाला हात सुद्धा लावला नाही. असं अन्नाचा कोण अपमान करतं का? अहो डॉक्टर, उद्या हिची इयरिंग आहे आणि हिच्या अंगात त्राण नको का उभा राहिला? तेवढ्यातच डॉक्टर म्हणतात, बाळा हात दे रे तुझा, मला जरा चेक करू दे. आणि डॉक्टर प्रियाचा हात हातात घेऊन तिच्या हाताचे ठोके चेक करतात. आणि तुला अजून मळमळतं का? डॉक्टर लेडीज कॉन्स्टेबलला म्हणतात, तिच्या काही टेस्ट कराव्या लागतात, हिला आपण लवकरच घेऊन जाऊ आणि त्या टेस्ट करू. त्यावर डॉक्टर आणि लेडीज कॉन्स्टेबल तन्वीला हाताला धरून घेऊन जातात. प्रियाच्या अंगात काहीच त्राण उरलेला नसतो. तर आता इकडे आपण पाहणार आहोत, महिपत हा जेलमध्ये योगासन करत असतो. त्यावर नागराज म्हणतो, अरे महिपत, मला झोपू देणारे, काय फुसफुस करायला लागलेला आहेस? आधीच त्रास, मला झोप आली नाही, मच्छरनं मला फोडून काढला आहे. त्यावर महिपत म्हणतो, अहो नागराज शेठ, सूर्य उगवायच्या आधी माणसानं उठावं, चांगलं असतं आरोग्याला, म्हणजे देवाचं पण लक्ष राहतं आपल्याकडं. त्यावर नागराज म्हणतो, आता या वेळी माझ्याकडे कोणाचं लक्ष असायला पाहिजे? मला काही गरज नाही. अरे महिपत, मला थोडं झोपू दे ना प्लीज महिपत, आवाज नको करू. तर इकडे महिपत देवाची प्रार्थना करत असतो. त्यावर नागराज म्हणतो, महिपत शिकरे, अरे महिपत शिकरे आणि मनाचे श्लोक म्हणतोय. आता काय खरं नाही बाबा. अरे महिपत, तुला कसं काय येतं हे सगळं? मला पण दादा शिकवायचा लहानपणी, पण मला असले हे काहीच जमलं नाही, माझ्या लक्षातच नव्हतं बसलं. तू कुठून शिकला हे श्लोक? त्यावर बाहेर थांबलेला कॉन्स्टेबल म्हणतो, आपल्या इकडे गुरुजी येतात, त्यांच्याकडून शिकले आहेत. ते गुरुजी असं म्हणत होते, मी आजपर्यंत अनेक विद्यार्थी पाहिले, पण महिपत शिकरेसारखा गुणी आणि हुशार विद्यार्थी पाहिला नाही. तर त्या कॉन्स्टेबलची बोलणी ऐकून नागराजला खोटं वाटतं आणि नागराज मोठ्यानं हसत म्हणतो, शिखरे आणि गुणी हे दोन्ही शब्द एकत्र चांगले नाहीत वाटत. कॉन्स्टेबल म्हणतो, अरे काय बोलतो तू शिखरे? ची तर सगळ्या जेलमध्ये चर्चा सुरू आहे आणि सगळे कैदी व जेलर साहेब देखील त्यांचा आदर करत आहेत. नागराज त्या कॉन्स्टेबलला म्हणतो, तू मला अरे तुरे करत आहेस आणि त्याला आवाजावं बोलत आहेस. अरे पण तुम्ही सगळे मूर्ख आहात. तो तुम्हा सगळ्यांना टोपी घालत आहे. तो इतकं चांगलं का वागत आहे याचं कारण तुम्हाला माहित आहे का? त्याची या जेलमधून लवकरात लवकर सुटका व्हावी म्हणून तो सगळे नाटकं करत आहे. महिपत नागराजला म्हणतो, तुम्हाला जे वाटतं ते वाटू द्या. ज्या धंद्यांनी माझा आणि माझ्या पोरीचं आयुष्य खराब केलं आहे, तो धंदा आता परत करायचा नाही. आता कोणाचं एक रक्ताचा थेंब देखील सांडायचा नाही. इथून पुढं थोडं देखील पाप करायचं नाही, फक्त पुण्य करायचं. नागराज आता मोठ्यानं ओरडतो, जय महिपत बाबा की, आणि महिपतच्या पाया पडतो आणि मोठ्या मोठ्याने ओरडू लागतो, जय महिपत बाबा की. आता बाहेर थांबलेला कॉन्स्टेबल नागराजवर खूप चिडतो व म्हणतो, तुझ्या जागेवर गपचूप जाऊन बस. इकडे सायली, ती खरंच प्रेग्नेंट आहे का नाही हे पाहण्यासाठी हॉस्पिटलला आलेली असते आणि तिने सगळे टेस्ट केलेले असतात. डॉक्टर तिला म्हणत आहेत, मी तुझ्या सगळ्या टेस्ट केल्या आहेत आणि ह्यावरून एकच गोष्ट सिद्ध होत आहे की तू आई होणार आहेस. सायली डॉक्टरला म्हणते, मला पण मनापासून वाटत होतं मी प्रेग्नेंट आहे. घरच्या घरी तशी टेस्ट पण केली होती मी, पण तुम्ही सांगितल्याशिवाय खरं म्हणायला नको म्हणून मी हॉस्पिटलला आले. डॉक्टर सायलीला म्हणतात, तुम्ही होम प्रेग्नेन्सी टेस्ट केली म्हणल्यावर ती तुमच्या मिस्टरांना पण माहित असेल ना तुम्ही प्रेग्नेंट आहात, मग ते कसं काय आले नाही तुमच्यासोबत? डॉक्टरच्या या प्रश्नांनी सायलीच्या चेहऱ्याचा रंग उडला. डॉक्टर सायलीला म्हणतात, पुढच्या वेळेस त्यांना नक्की घेऊन या, अशा अवस्थेत एकट्या येत जाऊ नका. तर इकडे प्रिया देखील पोलीस बंदोबस्तामध्ये हॉस्पिटलमध्ये आणलं आहे आणि प्रियाला देखील सर्व टेस्ट केलेले आहेत. त्यावरून असं सिद्ध झालं आहे की प्रिया पण प्रेग्नेंट आहे व त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कॉन्स्टेबलला सांगत आहे, ही कैदी प्रेग्नेंट आहे, तिची खूप काळजी घ्या.